हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कैरीपासून लोणचं बनवून दाखवते। हे लोणचं वर्षभर पण टिकते बरं का। ह्याला कोय नाही तरी सुद्धा ह्याच्यात व्हिनेगर घालायचा। आता ह्याच्यामध्ये घालायला साहित्य हे अद्रक आहे, हे लसूण आहे, हे मसाला करून घ्यायचा ह्याचा। हे धने येतं, हे बडीशोप आहे, बडीशोप भाजून कुठली आहे, हे जिरे येतं, हे ओवा आहे आणि हे शहाजिरे येतं। आता ह्याच्यामध्ये तेजपत्ता एक घालायचा आहे, ते घातला नाही आणखी। आता ह्याला मी हे इथं फोडणी ठेवले, ते इथं भाजायला ठेवले। आता ह्याच्यामध्ये ना मी हे सर्व मसाले भाजून घेते आणि मिक्सरमधून काढताना मी ना तुम्हाला खूप मसाले दाखवायचे विसरले होते। काही कलोंजी आहे, हे मेथ्या आहेत, हे दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि चक्री आणि मोठी विलायची, हे तेजपत्त्याचे पान आहेत। पान छोटे आहेत म्हणून मी 3-4 घेतलेत, मोठे असले तर 2च घ्या तुम्ही। आता ह्याच्यामध्ये ना हे सगळा मसाला टाकलाय। फोडणीसाठी बघा मी मेथ्या घेतल्यात, लवंगा घेतल्यात, काळ्या मिऱ्या घेतल्यात। आता मी काय करणार आहे, अगोदर हे मसाले मिक्सरमधून काढणार आहे। कलोंजी पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। कलोंजी जास्त टाकू नका बरं का, कलोंजी आणि मेथ्या कमी टाका, नाहीतर तुमच्या मसाल्याला कडवटपणा येईल। आता हे सगळ्या मिक्सरमध्ये टाकते आणि बारीक करून घेते आणि सगळं सामान भाजून घ्यायचं, मसाले वगैरे कच्चे घ्यायचे नाहीत। कच्चे घेतले तर ते दळले जात नाही। आता हे सगळं दळून घेते आणि नंतर हे आल्याची आणि लसणाची पेस्ट करते। ह्याच्यात ना मी काळी मोहरी आणि पिवळी मोहरी दोन्ही टाकल्यात बरं का, 2-2 चमचे। काही मसाला दळून तयार झालेला। आता या आंब्याच्या फोडीत मी सोलून केले बरं का, तात्पुरतं खाण्यासाठी केले। आणि हे अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे। आता हे काही तर फोडणी आलेली आहे। तेल भरपूर टाका थोडं, म्हणजे लोणचं चांगलं होतं। फोडणी चांगली आलेली। आता त्याच्यामध्ये हिंग आणि मोहरी जिरे टाकायचे। चांगलं हे तडतडून आलं, ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे। परत जिरे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडे मेथ्या, लवंगा आणि काळी मिरी टाकायचे। आता ह्याच्यात जिरे टाकले, चांगले तडतडायले बरं का जिरे, फोडणी छान आली। आता ह्याच्यात काळी मिऱ्या, लवंगा आणि मेथ्या टाकायचे। आता हे चांगलं तडतडून आलं की ह्याच्यामध्ये ना मला हिंग टाकायचं। काळ्या मिऱ्या अंगावर येतात बरं का, म्हणून बाजूला सरकायचं, अंगावर येतात काळ्या मिऱ्या। आता हे बंद करते आणि हिंग टाकते ह्याच्यामध्ये। हिंग टाकलाय, हिंग थोडाच टाकलाय बरं का, जळून जाते म्हणून। आता लसणाची आणि अद्रकची पेस्ट टाकायला, ती चांगली भाजून घ्यावी लागते। ह्याचा चांगली भाजून घ्यायला मी चुकून ह्याच्यामध्ये माझ्याकडून मोठी विलायची गेली होती, ती तडतडून अंगावर येईल म्हणून का मी काढून ठेवली होती। एका वेळेस अंगावर येते तडतडून। हिंग थोडाच टाकलाय, जळून जाते हिंग, हे जिरे हे अद्रक आणि लसूण तळेपर्यंत, म्हणून मी हिंग थोडा टाकलाय। नंतर आणखीन थोडा हिंग टाकणार आहे, थोडा हिंग, मिरची आणि हळद, हे थोडं तेलगार झाल्यानंतर टाकणार आहे। हे जर संग टाकलं तर सगळा मसाला आपला जळून जातो बरं का, म्हणून हे टाकायचं नाही। आता अद्रक आणि ते बराबर छान व्हायले। आता ह्याला जास्त होऊ देत नाही मी, हे पण करपल्याला चांगलं लागत नाही लोणच्यामध्ये। आता हे बंद करते मी। बंद केलंय। आता हे थोडं गार झालं की ह्याच्यामध्ये हळद, थोडा हिंग आणि मिरची टाकायची। आता हे बघ, हे का, हे चांगलं तेल गार झाल्यानंतर ह्यात सगळे मसाले टाकले होते मी। मसाला अर्धाच टाकलाय बरं का, तेवढा मसाला लागणार नव्हता। तेवढा मसाला टाकला तर लोणचं कडवट लागतं। आता हे सगळं मिक्स केलं, ह्याच्यामध्ये शेंगदाणे वरी राहिले ते आता मिक्स करायचे। हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर ना ह्याला तेल सुटतं उद्या सकाळी, आणि लोणचं खायला छान लागतं। आज लगे तेल सुटत नसतं ह्याच्यात। शेंगदाणे घातले, ते चांगले भिजवून घ्यायचे। आणखी भिजवले नाही तर मुरवले नाहीत त्या लोणच्यामध्ये।
आणि व्हिनेगर घालायचा अर्धा चमचा. पांढरा व्हिनेगर टाकायचा बरं का त्याच्यामध्ये, अर्धा चमचा. व्हिनेगर टाकलं की लोणचं खराब होत नाही. अगर तुमच्याकडे व्हिनेगर नसलं तर लिंबू सुद्धा पिळू शकता तुम्ही. लिंबू पिळल्यानंतर पण छान लागते बरं का. माझं जर ही कच्च्या कैरीचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. आणि ही कच्च्या कैरीचं लोणचं बरं का, ह्याची आणखीन पोहे तयार झालेले नाही तरी सुद्धा मी अशीच घालते. हे लोणचं माझ्याकडे वर्षभर टिकतंय बरं का, खराब होत नाही. फक्त व्हिनेगर घालायचं, पांढरं व्हिनेगर अर्धा चमचा. आता हे ह्याला हळद टाकली 1 चमचा. हळद पण जास्त टाकू नका, लोणचं कडवट लागतंय. आता हे लाल मिरची आहे, हे टाकते 2-3 चमचे. का तर लोणचं तिखट तिखट चांगलं लागते बरं का. आता तेल थोडं गार झाले म्हणून हे मी गडबड करून टाकायले, का तर कलर येत नाही पुन्हा लोणच्याला. आणि तेल गार झाल्यानंतर लोणच्यामध्ये तेल मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही बरं, मी मीठ टाकायचं विसरले. मीठ टाकणार आहे मी आता ह्याच्यामध्ये. सगळे मसाले घरी भाजून तयार करायचे बरं का, टेस्टी लोणचं होतं एकदम. आणि ह्याच्यामध्ये थोडे साबूत शेंगदाणे टाकायचे, जास्त नाही टाकायचे पण थोडे टाकायचे, चांगली लागते साबूत शेंगदाणे टाकल्याने. आणि तुम्हाला साबूत आवडत नसतील तर एका शेंगदाण्याचे 2 तुकडे करायचे. बघा किती कलर छान आलाय बघा. हे उगी खायला करायले बरं का मी आत्ताचं तात्पुरतं, बिना पोहे तयार झालेलं आंब्याचं लोणचे. आता हे सगळं साहित्य टाकलंय ह्याच्यामध्ये. आता हे गार होऊ देते. गार झाल्यानंतर हे मिक्स करून परत दाखव.